4. आता हारणार मी बहुतेक. मी नाही खेळणार आता. का? अच्छा, हरण्याच्या भीतीने खेळ सोडून द्यायचा. आमचा श्रेयू लूजर नाही आहे, फायटर आहे, विनर आहे ना. आणि विनर लोक असतात ना, ते लोक शेवटपर्यंत लढत राहतात. ते तुमच्या क्रिकेटमध्ये नाही का, शेवटच्या बॉलवर 6 मारून मॅच जिंकतात, तसं शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. त्यामुळे खेळ नाही सोडायचा आणि त्यापेक्षा जास्त जिद्द नाही सोडायची. ठीक आहे? ओके मामी. चला, इथं काय 4 आलेत ना. 1 2 3 4. ए, मला ही सोंगटी चालवायची होती. थांब. नाही 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 नाही, आता चिटिंग होणार आहे तर. नाही, पण मला ही सोंगटी चालवायची होती. नाही मामी, आता असं नाही चालणार. एकदा चालवलं तर चालवलं. आता माझी पाळी आहे. काय रे श्रेयू? 6. 1 2 3 4 5 6. मी जिंकलो. असं नाही ना, चिटिंग केलीस तू पण. श्रेयू, मी ना चिटिंग चल बास आता. शाळेत जायचंय ना, पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी उशीर करणार आहेस का तू? अजून एक डाव खेळून दे ना का आजी. श्रेयू, डॉक्टरांनी मामीला आराम करायला सांगितलंय ना. ती लवकर बरी व्हावी असं वाटतंय ना. मग असं दमवणारच का तू तिला? श्रेयस, बाळाचा तू संध्याकाळी आलास ना की आपण खेळू. ओके मामी. याच्यातल्या कुठल्या गोळ्या द्यायच्या का? ही वाली. हे समीरचा फोन आला होता. अर्पिता मॅडमच्या औषधांची वेळ झालीये, जा गोळ्या देऊन ये म्हणून आले. धर. झालं. गंगा यमुना सुरू. म्युन्सिपाल्टीने काही थेट पाईपलाईन बसवली का ग तुझ्या डोळ्यात? हा, जरा काही बोललं की आलं डोळ्यात पाणी. दे इकडे. थँक्यू. हे सतत थँक्यू बिंक्यू म्हणायचं नाही. मला नाही आवडत. नाही, तुझ्याबद्दल मला फार वाटायला लागलंय असं गैरसमज करून घेऊ नको. तू जर लवकर बरी झालीस तर तुझी अशी सेवा करावी लागणार नाही, यासाठी गोळ्या देते. कळलं? आता कुठे चाललीस? अहो नाही, ते बसून बसून पाहायला जरा मुंग्या आल्यात म्हणून थोडा वेळ उभी राहते. श्रेयू बरोबर खेळताना मुद्दामून हरलीस ना ग? अगं आता लहान राहिलाय का तो? अय्यो, लहान काय मोठा काय, आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एखादी हारपत करायला काय जाते. मग हे सगळ्यांच्या बाबतीत असायला हवं ना ग? बोल ना, कशासाठी बोलवलं होतंस? सकाळी पोलीस आले होते ना तुमच्याकडे. काय झालं पुढे तपासाचं? तुला काय इतकी क्युरियोसिटी आहे त्याबद्दल? नाही, तू तर म्हणत होतीस ना या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये. मग ऑफकोर्स रेणुका, खरंच माझा काहीच संबंध नाही अगं. चाळ माझी आहे ना.
पप्पा गेलेत ते गावी, ते तिथून कॉन्स्टंटली कॉल करून विचारतायत की काय झालं, कसं घडलं हे सगळं. आणि मी आन्सरेबल आहे ना या सगळ्यासाठी. माझी चाळ आहे, मी मालकीण आहे चाळीची. यू नेव्हर नो. पोलिसांनी मला उद्या समोर बसवलं आणि चौकशी करायला लागली तर मी प्रिपेअर्ड असायला हवं ना. आफ्टर ऑल माझी पण काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही. सो म्हटलं आपण चौकशी करावी तुझ्याकडे. काय झालं, असं का बघतेस? नाही, नेहमी इतका कॉन्फिडन्स नाही दिसत आहे तुझ्या बोलण्यात, म्हणून बघते. अगं जाऊ दे. आता तू जे काही बोललीस ते किती खरं आहे किती खोटं आहे मला नाही माहिती. पोलीस आले होते आणि त्यांना काहीतरी महत्वाचे धागेदोरे सापडलेत असं म्हणाले. या सगळ्यात कुणीतरी करमरकर नावाचा माणूस संशयित आहे, मुख्य संशयित आहे. त्याच्या मोबाईलमध्ये एक नंबर सापडलाय त्यांना. त्या नंबरचाच पाठपुरावाही करतायत ते. आणि समीरही गेलाय त्यांच्याबरोबर. राजसी, काय कुठे लक्ष आहे? हे बघ, तू म्हणतेस तसा जर तुझा या सगळ्याशी संबंध नसेल चांगलंच आहे ना मग. पण बाय चान्स जर असेल तर आतापासूनच देवाची प्रार्थना करायला सुरुवात कर. कारण पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतील नाही पोहोचतील माहित नाही, पण समीर मात्र तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि मग मात्र तो तुला सोडणार नाही. कारण तुलाही माहितीये की अर्पिता त्याचा किती मोठा वीक पॉइंट आहे. सो आता बघ काय करायचं ते. हा स्टुपिड करमरकर आणि त्याचा फोन. म्हणजे मला कळलं नाही. जाऊ दे. अगं हे बघ, कदम काकू देवीच्या देवळात गेल्या होत्या. तिकडून गजरा आणला. एक मी आणि दीदीने ठेवलाय, एक म्हटलं तुला द्यावा. धर. अय्यो, मी याचं काय करू? काय करणार याचं म्हणजे? केसात माळायचा. मी माळते, घे. नाही नको. अगं देवीच आहे. नाही, मान्य आहे देवीचं आहे, पण माझी ही अशी अवस्था आहे. आता गजरा शोभून नाही दिसणार मला. आता तुला गजरा शोभून नाही दिसणार हे कळतंय ना तुला? मग हाच नियम समीरलाही लागू होतो हे नाही कळत तुला? ड्रायव्हर कुठे गेला आता? करमरकर, अरे तू इथे काय करतोयस? मी तुला सांगितलं होतं ना मुंबई बाहेर निघून जा म्हणून. तुझ्या मोबाईल वरून पोलिसांनी नंबर ट्रेस करायला सुरुवात केली. अरे हे बघ, आपल्या दोघांना जर बघितलं ना तर आपण दोघंही 12च्या भावात जाऊ. अहो मॅडम थांबा थांबा, तुम्ही सगळं बरोबर बोलतायत. किती बडबड करतायत मॅडम तुम्ही. ऐका का, मी तुम्हाला तेच सांगायला आलोय. अहो मॅडम, पोलिसांनी इतका जबरदस्त नाकाबंदी केली आहे ना, काय सांगू मॅडम. आता मी मुंबईच्या बाहेर रोडनी जाऊ, विमानातून जाऊ का होडीने जाऊ, मी धरला जाणार मॅडम, मी धरला जाणार. अरे बापरे, अरे बापरे, आता काय करायचं आपण? हा मॅडम, एक काम करता येईल. मी मुंबईच्या बाहेर जाता येणं शक्य नाही. तुम्ही मला मुंबईत कुठंतरी अंडरग्राऊंड करा ना. अंडरग्राऊंड करू? तुला कोण वाटले मी? अंडरवर्ल्ड मधली डॉन वाटले का मी तुला? हा, इतकं सोपं आहे का ते? नाही मॅडम, अहो खरंच सांगतो, सोपं नाहीये मॅडम. पण हे काम तुम्ही दिलं होतं ना मला, तुम्ही दिलं होतं ना, मग आता सगळी जबाबदारी तुमची आहे. मला नाही माहिती. हे बघ, तू 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 तुझं बघून घे, मला काय सांगू नकोस. हा, माझं मी बघून घेऊ ना. घेतो बघून घेतो. मला जर पोलिसांनी धरला तर मी तुमचं नाव घे.
पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतील नाही पोहोचतील माहित नाही, पण समीर मात्र तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. ते बघ, एक काम कर, दुसरा नंबर घे, त्याच्यावर मला मेसेज कर. मग मी तुला लोकेशन पाठवते, तिथे आपण भेटूया आणि मी सांगते तुला पुढे काय करायचं ते. चल निघ. नाही 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 मी तुम्ही काही येणार नाही तिथं मला माहिती आहे. आणि तुम्ही जर नाही आलात तर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाईल. हा काय झालं? गपचूप रिक्षात जाऊन बस. ओके. समीर इथे येतोय, बघतोय तो. मी पोचते तिकडे. ओके, तिकडे बघू नको. निघ. चला. अरे समीर, जस्ट एका ओळखीच्या व्यक्तीशी बोलत होते, जस्ट गेले ते इथून. ते बघ त्या रिक्षा, तू बघितला असशील ना. ठीक आहे ना मग, तुला एवढा घाम का आलाय? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काय? केवढं ऊन आहे आणि तो माणूस उन्हात एवढा वेळ बोलत उभा होता माझ्याशी. अरे मला कळलं, पोलीस येऊन गेले. काही कळलं का ब्लास्ट बद्दल? मला वाटतं की इन्व्हेस्टिगेशन करण्यात काही अर्थ नाही, काहीच निष्पन्न होणार नाहीये ना. अपघात आहे हा. घातपात आहे तो, आणि हे मी सिद्ध करणार आहे. अर्पिता मॅडमशी जे कोणी असं वागलं ना, त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. मी शिक्षा देणार आहे त्याला. घाम पुस. हो. हे बघ अर्पिता, माझा आडून आडून बोलण्याचा स्वभाव नाही, हे आतापर्यंत तुला कळलंच असेल ना. हे बघ, मला माहिती आहे तुला समीर किती प्रिय आहे, आणि तुला हेही माहिती आहे की माझा समीरवर किती जीव येते. त्यामुळे आपणच एकमेकींच्या भावना समजून घेऊ शकतो ना ग. हे बघ, मी सरळच बोलते, तुझं समीरवर किती प्रेम आहे, तुला त्याची किती काळजी आहे, तू त्याच्यासाठी काय काय करू शकते, हे जगाला सिद्ध करायची हीच ती वेळ. करशील ना सिद्ध तुझं प्रेम? हो हो करेन ना. म्हणजे मी काय करायला हवं? तू आता त्याला सोडून जायला हवं, सोडून जायला हवं, कायमचं, कायमचं. तू आता त्याला सोडून जायला हवं, सोडून जायला हवं, कायमचं, कायमचं. असंच ग, असंच समीरचं सुद्धा झालंय. तू त्याच्या आयुष्याचा ठसका झालीयस. खूप त्रास होतोय ग त्याला सुद्धा, श्वास कोंडतोय त्याचा. मग आता तो ठसका तू थांबायला हवास ना अर्पिता. समीरने आतापर्यंत तुझ्यावर जे जे उपकार केले ना, त्याची परतफेड करायची हीच ती वेळ. मागचा पुढचा जराही विचार न करता समीरने तुझ्यासाठी कायम आगीत उडी घेतली. तुमचं लग्नच घे ना. त्या विराजने तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तुमचं लग्न मोडलं.
जर त्यावेळी समीर उभा राहिला नसता आणि तुझ्याशी लग्न केलं नसतं तर तुझं काय झालं असतं विचार कर. समीरने ठरलेलं लग्न मोडलं ग, तेही राजसी सारख्या श्रीमंत आणि सुंदर मुलीशी ठरलेलं लग्न मोडलं. कोणासाठी? तुझ्यासाठी. समीरचं राजसी सोबत लग्न ठरलं हे तुला ठाऊक होतं ना ग. मग तू तेव्हा याचा विचार केलास? स्वतःचा विचार केलास आणि समीरने स्वतःचा विचार केला नाही आणि तुझ्याशी लग्न केलं तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून. समीरने स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं, तेही हसत हसत. कशासाठी? तुला त्रास होऊ नये म्हणून. तुझ्यासाठी. त्याने त्या विराज बरोबर दुश्मनी करून घेतली. त्याचा राग पडून त्याच्या बॉसने त्याला नोकरीहून काढून टाकलं. नोकरी गेली तुझ्यामुळे, पण त्याचा दोष त्याने तुला दिला का? नाही का? तुला वाईट वाटू नये म्हणून. एकदाही विचार केला नाही नोकरी गेल्याने आपलं घर कसं चालेल. उलट तुझ्या घरच्यांची तुझ्या माहेरच्यांची जबाबदारी घेतली. जेवणाचे डबे पोचवले. डिलिव्हरी बॉय झाला ग समीर. तुझ्यासाठी त्याने काय काय आणि किती केलं काय सांगू तुला. अर्पिता, तुला माहितीये तू या कोमातून सुखरूप बाहेर पडावी म्हणून या समीरने काय केलं तुला माहितीये? ते वडवलीचं महादेवाचं मंदिर आहे ना, त्याच्या पायथ्याशी ते जड शिवलिंग आहे, ते उचललं त्याने एकट्याने. अगं ते उचलताना ना भल्या भल्यांची छाती फुटलीत, मरण पावलेत लोक. पण त्याने तुझ्यासाठी, फक्त तुझ्या जीवासाठी तो ते शिवलिंग घेऊन वर पायऱ्या चढत गेला. थांबला नाही, जीवाची पर्वा केली नाही. आपलं व्रत पूर्ण केलं. कोणासाठी? तुझ्यासाठी. आणि आता सगळ्यात मोठा कर म्हणजे तुझ्या ऑपरेशनच्या खर्चासाठी तर त्याची किडनी द्यायला तयार झाला होता. किडनी द्यायला तयार झाला होता. एवढं सगळं करतोय ग, एवढं सगळं केलं माहितीये तुला. नाही नाही, मला यातलं काहीच माहित नव्हतं. मला कोणी सांगितलं पण नाही हो. शपथ शपथ मला कोणी सांगितलं नाही. कसं कोण सांगेल? अगं समीरने शब्द घातल्या होत्या का तुला तुला वाईट वाटू नये म्हणून. समीरला अपेक्षाच नाहीये, पण तुझं कर्तव्य आहे ना ग त्याने केलेल्या उपकाराची परतफेड करण्याचं. त्याला कधी त्रास होऊ नये, सुखात राहावा हे बघण्याचं. त्याच्या उंदीत हा असा जळका डागाळलेला संसार टाकणार आहेस का त्याच्या उपकारांच्या बदल्यात? नाही ना. हे बघ, जे झालं ना ते
खूप वाईट झालं. म्हणजे आता मला बोलताना पण कसं तरी होतंय, पण तू कायमची विद्रूप झालीस ग. नाही म्हणजे यात तुझा काहीच दोष नाही, तुझा नाईलाजच आहे. पण मग याची शिक्षा समीरला का? अजून तरुण आहे ग तो, त्याचं अख्खं आयुष्य पडलंय त्याच्यासमोर. मग अशी विद्रूप बायको गळ्यात घेऊन त्याने अख्खं आयुष्य काढायचं. आता तूच म्हणालीस ना की हा गजरा आता तुला शोभणार नाही. मग विचार कर, तू आता त्याला कशी शोभशील? कशी शोभशील तू त्याला? नाही ना शोभणार. लोक टोमणे मारतायत गो, त्याचा अपमान करतायत, कीव करतायत, सहानुभूतीच्या नजरेने बघतायत. आणि हे समीरला नाही आवडत, तुला माहिती आहे ना. पण हे जग, हे लोक, हे असंच वागत राहणार आयुष्यभर. भले तुमच्या तोंडावर काय बोलणार नाही, पण मागे बोलत राहणार ना. तुला माहिती काल काय झालं? हे आपली चाळीतली लोक बोलायला लागले. अगं माणसाचं मन कितीही मोठं असलं ना तरी दिवस रात्र घरात असा चेहरा वावरतोय हे पचवणं कठीण जातं बघ. नाही म्हणजे दोघं एकमेकांना सांभाळून घेत आयुष्यभर संसार करतील, पण कदाचित त्यांच्या आयुष्यातील रोमांस संपूनच जाईल ना ग. अगं भले समीरला काही प्रॉब्लेम नसेल, पण अर्पिताला अशा चेहऱ्याने घेऊन जाणं चार चौघात अवघडल्यासारखं होत असेल ना त्याला. आणि बिचारा समीर काही नाही बोलत ग, सगळं गपचूप सहन करतोय. शेवटी तो सुद्धा माणूस आहे ना ग, त्याची कुठेतरी घुसमट होत असणार ना. आपला येडा समीर, त्याचं मन इतकं मोठं आहे ना की याची जाणीव तुला तो होऊ देत नाही आणि कधीच होऊ देणार नाही. का? तुला त्रास होईल, तुला वाईट वाटेल, तू एकटी पडशील, म्हणून एवढं सगळं करतोय तो. अगदी फुलासारखं जपतो तो तुला, जपतो ना. मग त्याच्या वाटेत काटे का? तूच सांग, त्याच्या वाटेत काटे का? नाही ते काटे तू टाकतेस असं नाही मला म्हणायचंय, पण तो जर तुझ्यासाठी एवढं सगळं करू शकतो, इतका विचार करू शकतो, तर तू त्याच्यासाठी काहीच करू शकत नाहीस का? त्याच्या भविष्याचा, त्याच्या आयुष्याचा विचार करायला हवा ना तू. हे बघ, मी तुझ्यावर काही जबरदस्ती करणार नाहीये. तू तुझा निर्णय घे, तू तेवढी सक्षम आहेस मला माहिती आहे. पण जर का तुझं खरंच समीरवर प्रेम असेल ना, तर तू त्याला खूप कायमचं सोडून जायला हवं.